12:30 वाजले आहे आणि इकडे ना एक गाडी आलेली रात्रीची 12 वाजता. बघू शकता तुम्ही इकडे 12:30 वाजता गाडी आली इकडे. 12:30 वाजता काय काम आहे सांगा इकडे. बघू शकता तुम्ही. साडेबारा वाजता गाडी. काय करायचं आहे इकडे आमच्या मळ्यामध्ये? काय करायचं आहे? कंपनीचा रोड वेगळा आहे, आमचा रोड वेगळा आहे. काय करायचं सांगा आता? काय करणार आम्ही? मला एक सांगा, हे लोकेशनवाले आमचाच रोड का घेत आहे? त्याहूनचा पण पलीकडचा रोड आहे तो घ्यायचा. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आणि आज आपण सकाळी सकाळी परत गेलो होतो दीदीला सोडायला आणि आपण चाललो आता घरी. आणि काल आपण ना लग्नाला गेलो. काही एवढी क्लिप चांगलं म्हणजे कालचा ब्लॉग एवढा थोडा खास नव्हता. एक अजून समस्या हे बघू शकता. ही पुली ना हे तुटली बघू शकता. बाकी कुठेच फुटलं नाही तेवढ्याच ठिकाणी. आणि हा बेल्ट जास्त खायला लागलाय बघू शकता. बेल्ट बघ कसा आहे. सो गाईज आपण नानाच्या मळ्यात आलतो पण नाना काही इकडं नाही आता. किटली आटकून देऊ इकडं कुठं तरी. दूध काढायचे. नाना 9ला येत्या, कधी 9:30ला येत्या, कधी 10ला येत्या, कधी कधी 11ला येत्या. मग आता बघू, आता नाना आलं समजा. स्ट्रक्चर उभं केलं आहे. त्यांचं जिप्स आहे ना याच्यामुळे ठेवायचं लवकरमध्ये. इथं जिप्स चोरी जायचं ना त्याच्यामुळं. सो गाईज नाना 1.5 तासाने आलेले आहे. आता दूध काढलं आहे. इकडं गाय होती ती गेली आहे. आता डायरेक्ट घरी जाऊ आपण. सो गाईज आता मी चाललो आहे गावात आईला दवाखान्यात घेऊन. आईचे काय पाय दुखते वाटतं ही गाडी. कारण की मी ना माझ्या आईला ना कधीच मी लहान गाडीवर बसवित नाही. कारण की ना ते एक साईड बसत्या, त्याच्यामुळे मी रिक्स घेत नाही. काय आमची 19 रोड तुम्हाला दाखवतो. आता रोड कसा आहे ना, तो आपला एअरपोर्ट हवे ना एकदम भांगार होऊ राहिला. काय त्यांना कतका आलं काय माहिती. पटक्याने पण करते नाही. आज चाललोय गाडी घेऊन आहे बघा. मग गाडी काढून घेऊन शेडमधून. कारण की इकडून ना लई कमी गॅप राहतो. पाठीमागे कमीच राहतो. इकडून लगेच टें लागत आहे. सो गाईज मी आहे गावामध्ये अजून पण. आईला दवाखान्यात घेऊन आलतो आणि कटाळा आलाय. आता बसलोय गाडीत. आणि आई परत आज आईला जेवण बनणे काय आई ना मेहंदी घेते आणि हाताची पण मेहंदी घेते. आली बघा पाठीमागे दिसते बघा. आता डायरेक्ट भेटू घरी या. सो गाईज आपण दवाखान्यामध्ये गेलतो ना, दवाखान्यामधून आलो. आणि मला ना म्हणजे असं मी जागरण केलं का माझे डोळे ना खूप लाल होऊन जातात. आता लाल नाही म्हणजे मी आज ना घरून म्हणजे 12 वाजता आपण 12:30 वाजता घरून याच्यातून आलो होतो दवाखान्यातून. मग 12 पासून ते आता वाजले आहे 4. बघू शकता 4 वाजलेचे. 4 वाजले समजून घ्या. झोपेल होतो आणि आता डोळे ना लाल नाही दिसते. कारण की लाल असले का म्हणजे मला ना रात्रीचे म्हणजे खूप झोप लागते. मग समजा आता मी सकाळी लवकर 5ला उठलो होतो. आज 5ला उठून व्हिडिओ एडिट करून अपलोडला लावून दिलं होतं. पण मग ते अर्ध एडिट रात्री 12-12:30 वाजेपर्यंत केला होता. पण रात्री परत सकाळी पहाटे उठून लवकर एडिट करून खूप म्हणजे अवघड नाही. व्हिडिओ बनवणं पण अवघड नाही. कारण की त्याला कंटेंट पण खूप शोधायला लागतं. मग आता आपल्याला आता परत एकदा लग्न म्हणजे हळदीला जायचं आहे मावशीच्या इकडे नाशिकला. तिकडं गेलं की तिकडं टाईम लागेल. कारण की तिकडं नाचणं म्हणा, हळद लावणं म्हणा. मग तिकडं आता मम्मीचं चालेल. कारण की आता घरचं लग्न म्हटलं ते हळद आपल्यालाच लावायला लागेल. मग नाचायला लागेल, सगळं करावं लागेल, सगळं करून ठेवावं लागेल. कारण की घरचं लग्न म्हटलं का मग खूप वेळ निघून जातो. मग आत्ता जस्ट उठलो म्हणजे आता 4 वाजले. 3:30ला उठलो होतो. आपण दीदीला आणायलासुद्धा गेलो नाही कारण की पप्पा गेले होते. पप्पा जायला 10 बोललो. मग ते घेऊन आले. मग आता चहा प्यायचा आहे, थोडं फ्रेश व्हायचं. कारण मी उठलो कॅमेरा चालू केला आणि शर्ट का सगळे काढून बसलो होतो. कारण की ते ना बाकीचे निले गरम होऊन जातं. इकडूनचे ऊन आहे ना सरळ गादीवर पडतं. मग आता डायरेक्ट आता ना आपण चहा बी पिऊ. गौरीचं काही नाही. आता गौरीचं बाबा पाहतेच आहे. शेवंती भरायची पण आज टाईम होणार आहे. मला तर अजूनही झोप लागू राहिली. काम केलं का असं राहतं. खूप जास्त लोड आला का अंगावर चिडचिडपणा पण होतो.
आणि काम आणि गाडी चालवणं हे म्हणा फणन आणि काय सोपं नाही. सगळं म्हटलं तरी शेती म्हटली तरी सोपी नाही, गाडी चालवणं म्हटलं तरी सोपं नाही, उन्हात हिंडलं तरी सोपं नाही. कारण की काम खूप जास्त हँडल करायला लागतं. आणि आज पावडर मारता वेंचुरी नाही, पुली तुटून गेले आपल्या ट्रॅक्टरची. कारण की मी शेवंतीला पावडर मारले नव्हते, तो क्लिप आणि व्हिडिओ काही घेतलाच नाही. कारण की मोबाईल आहे ना चिखलानी माखल म्हणून घेतलंच नाही. मग आता आपण हात धुतला, मग तेव्हा तो सकाळची क्लिप काढली आपण. मग आता ठीक आहे, चला आता आहे ना आपण आता आवरू आणि आपण डायरेक्ट आहे ना आता फ्रेश होऊ, कपडे घालू हळदीचे. मग आपल्याला परत नाशिकला जायचं हळदीला. आता भेटू आता म्हणजे आता आहे ना. ठीक आहे. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. बिल्डिंग मध्ये आले वास पाठरात आहे बघा. बघू शकता तुम्ही हळद ही माझी मावशीची हळद. सगळ्या त्यांची बिल्डिंग येईल 2-3-4 मजले आहे ना, असा प्रकार आहे. सो गाईज आता आपण घरी आलेलो आहे आणि आता वाजले आहे 12:30. आणि आता आजची हळद आहे ना आपण अटेंड केलेली आहे. आपल्याला परत उद्या त्याच हळदीला म्हणजे लग्नाला उद्या आपल्याला जायचं आहे नाशिकला. कोणत्या ठिकाणी माहीत नाही, पप्पाला माहिती आहे. मी काही पत्रिका बघितली नाही. आणि अजून 3 गाड्या होत्या का आलेलो आहे. आता उद्या परत आपल्याला टाईम लागणार आहे. उद्या ब्लॉग थोडासा कमी असला तर थोडा ॲडजस्ट करून घ्या. आणि हां, आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडलेला असेल. नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड श्री स्वामी समर्थ. सो गाईज 12:30 वाजले आहे आणि इकडे ना एक गाडी आलेली रात्रीची 12 वाजता. बघू शकता तुम्ही इकडे 12:30 वाजता गाडी आली इकडे. 12:30 वाजता काय काम आहे सांगा इकडं. बघू शकता तुम्ही. साडेबारा वाजता गाडी. काय करायचं आहे इकडं आमच्या मळ्यामध्ये? काय करायचं आहे? कंपनीचा रोड वेगळा आहे, आमचा रोड वेगळा आहे. काय करायचं सांगा आता? काय करणार आम्ही? मला एक सांगा, हे लोकेशनवाले आमचाच रोड का घेत आहे? त्याहूनचा पण पलीकडचा रोड आहे तो घ्यायचा. ती गाडी आमच्या इकडे आहे. आमच्या इकडं कमी कमी त्या 1 2 3 4 ट्रॅक्टर आहे. 4 ट्रॅक्टरला आपल्या डाळिंबाचे जे फुलं राहते ना आपण स्प्रे करतो, फुलं किती महागाचे राहते सांगा तुम्ही. आपल्याकडे वस्तू आहे महागड्या, एंगल पडेल, तारे पडेल, हे पडेल, असं सगळ्या गोष्टी पडेल. सांगा तुम्ही. ही गोष्ट सांगायचं नाही, पण मग आता मी ब्लॉग एडिट करत होतो तेवढं ती गाडी तिकडून मला दिसली म्हणून मी तुम्हाला दाखवली. आता बघा तुम्ही काय आम्हाला काय करता येत नाही. आता गाडी तिकडे जाऊन वाटत झाडे ते आपलं नागनाथ आहे ना, तिकडे थांबलेली गाडी. आवाज येतोय. आता आपण उद्या सकाळी बघू काय काय गडबडी काही नाही. आता तर काय जाता येणार नाही. आता सगळं आपल्याला दरवाजे लॉक झालेले आहे.